नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात विजय कापडी सरांच्या 2 in 1 या कथासंग्रहातली कथा, आणि कथेचं नाव आहे विक्रम रावांची खुर्ची. तुम्ही ज्याला जन्मात पाहिलं नाही तो विक्रम राजाध्यक्ष हे नाव धारण करणारा नरपुंगव कसा दिसत असेल, असा प्रश्न जर का तुम्हाला विचारला गेला आणि क्षणाचाही विचार न करता तुम्ही जर का म्हणालात की त्यांच्या नावावरूनच कल्पना आली आहे की विक्रम राजाध्यक्ष हा 30-32 वर्ष वयाचा, उंचापुरा, लालसर निरोगी वर्णाचा, डोक्यावरच्या दाट कुरळ्या केसांचा व्यवस्थित भांग पाडणारा, भेदक नजरेचा, धारधार नाकाचा, तरतरीत आणि रुबाबदार व्यक्तिमत्व लाभलेला तरुण आहे, तर अहो तुमच्या कल्पनाशक्तीचं खरोखर कौतुक करायला हवं. कारण विक्रम राजाध्यक्ष प्रत्यक्षात तसाच दिसतो. त्याच्या हालचालीत विलक्षण सफाई आहे. तो बोलायला लागला की समोरचा माणूस मंत्रमुग्ध होऊन त्याचं बोलणं ऐकत राहतो. अहो ऐकतच राहतो. गोव्याची राजधानी पणजी या शहराच्या मुख्य बाजाराजवळ खरंगटे अँड खरंगटे प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या नित्योपयोगी वस्तूंची आयात निर्यात करणाऱ्या एका कंपनीच्या कचेरीचा तो प्रमुख आहे. म्हणजे होता, कारण हल्लीच त्यांनी ती नोकरी सोडली आणि मुंबईच्या अशाच एका मोठ्या कंपनीच्या प्रमुख पदाची धुरा आपल्या दणकट आणि रुंद बाहूंवर वाहण्यासाठी त्याची नियुक्ती करण्यात आलेली आहे. खरंगटे अँड खरंगटे प्रायव्हेट लिमिटेडचे मालक आणि चालक श्रीयुत अवधूत खरंगटे यांनी विक्रम राजाध्यक्षांच्या जागेवर बसण्यासाठी योग्य माणसाचा शोध घेणं सुरू केलं. स्थानिक आणि महाराष्ट्रातल्या प्रमुख वृत्तपत्रात जाहिराती दिल्या, अर्ज मागवले, लेखी परीक्षा आणि मुलाखती घेऊन झाल्या, ओळखीच्या लोकात विचारपूस करून झाली, पण मनासारखा उमेदवार काही त्यांना मिळेना. अखेर बऱ्याच प्रयत्नांती त्यांनी एकाची निवड केली. त्याचं नाव उमाकांत भेंडे. तर सोमवारी सकाळी 10च्या सुमारास सूट बूट चढवून आणि टाय लावून तोंडातल्या चिरोटातून धुरांचे ढग सोडत उमाकांत भेंडे आपल्या ऑफिसमध्ये हजर झाले आणि कामाचा चार्ज घेण्याच्या निमित्तानं ते त्यांना दिलेल्या केबिनच्या दिशेनं निघाले. ऑफिसमधल्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी उमाकांत भेंड्यांकडे बघितलं आणि ते खालच्या आवाजात एकमेकांशी बोलायला लागले. त्यांच्या बोलण्याचा मतितार्थ एवढाच होता की वो कोण रे भेंडो, वो विक्रमरावाच्या कदेलार बसतलो, आमचं विक्रम बाप किती आशिल्लो म्हणून सांगू तुका शे. त्यांनी शे असं जरी म्हटलं तरी गोव्याच्या कोकणीत शे याचा अर्थ छान, सुंदर, अप्रतिम असाच होतो. हे वेगळं सांगायला नको. थोडक्यात विक्रम राजाध्यक्षाच्या खुर्चीवर बसण्यास निघालेले उमाकांत भेंडे यांना बघून समस्त कर्मचाऱ्यांना फारसा उत्साह वाटला नाही. उलट भेंडेंच्या तुलनेत विक्रमरावांची त्यांना अनुपस्थितीच जाणवली. इकडे उमाकांत भेंडे केबिनच्या दिशेनं निघाले, पण केबिनच्या दाराजवळ त्यांना कोणीतरी अडवलं. त्यांनी चमकून समोर बघितलं तेव्हा एक गोरी गोमटी सुंदर तरुणी. आता ही तरुणी दिसायला कशी होती असं विचाराल तर जुने जाणते कादंबरीकार नासी फडके यांच्या कादंबरीतल्या नायिकेसारखी ती दिसत होती. आता एवढं म्हटलं की समजनेवालो को इशारा काफी व्हावा, आणि अधिक माहिती करून घ्यायची असेल तर फडकेंची कुठलीही कादंबरी उघडून पहा. तर तिने उमाकांत भेंड्यांना थांबा अशा अर्थाचा हात दाखवून ती उभी आहे असं त्यांना दिसलं. आता हिने आपल्याला मध्ये असं का थांबवावं हा प्रश्न भेंड्यांना पडला. ते तिला त्याबद्दल विचारणार तेवढ्या ती तरुणीच म्हणाली, उमाकांत भेंडे साहेब, आपण चाललाय कुठे? मी चाललोय कुठे? व्हॉट द हेल डू यू मीन? आय मीन व्हॉट आय से. आपण आज केबिन मध्ये चाललात. ही केबिन कोणाची होती याची काही कल्पना आहे का आपल्याला? अहो या केबिन मध्ये विक्रमराव राजाध्यक्ष साहेब बसत होते. तुम्हाला खरोखर असं वाटतं का की त्यांच्यासारख्या देखण्या, चाणाक्ष, हजरजबाबी, अत्यंत हुशार आणि कार्यक्षम अधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसायला आपण लायक आहोत? अरे तू आहेस कोण आणि माझी वाट अडवण्याचं धाडस तू का केलंयस?
या अपराधाबद्दल एका क्षणात मी तुला डिसमिस करून टाकीन याची तुला भीती नाही वाटत आहे? नाही, मला मुळीच भीती वाटत नाहीये. मी विक्रमरावांची एक स्टेनो कम सेक्रेटरी आहे आणि ते इथून गेल्यापासून तर मला अजिबात करमेन असं झालंय. त्यामुळे तुम्ही मला कामावरनं काढून टाकलत ना तरी मला त्याचं काही वाटणार नाही. पण इथून जाण्यापूर्वी मला तुम्हाला विक्रमरावांच्या तल्लख मेंदूबद्दल, ते ज्या चाणाक्षपणे विविध निर्णय घ्यायचे ना त्याबद्दल सांगायचंय. सगळ्यात आधी त्यांची या आमच्या ऑफिसमध्ये नेमणूक का आणि कशी झाली हे मी तुम्हाला सांगते. त्यांच्या चाणाक्षपणाचा तो किस्सा ऐकलात ना तर तुम्ही थक्क होऊन जाल आणि त्यांच्या खुर्चीवर बसायला आपण खरोखर लायक आहोत का नाही याचा विचार करत तुम्ही इथून निघून सुद्धा जाल. ऐका हं, असं म्हणत त्या सुंदर स्टेनोनं सांगायला सुरुवात केली. आमच्या खरंगटे अँड खरंगटे प्रायव्हेट लिमिटेडचे मालक श्रीयुत अवधूत खरंगटे यांनी कंपनीच्या पणजी येथील ब्रँच ऑफिसचे सर्व व्यवहार पाहणारा लायक तरुण शोधायला सुरुवात केली. तेव्हा जवळजवळ 500 अर्जातनं त्यांनी 10 उमेदवारांची प्राथमिक निवड केली आणि त्या 10 उमेदवारांची खास मुलाखत घ्यायचं ठरवून त्यातल्या एकाला निवडण्याचं ठरवून आपल्या घरी यायचं त्यांना आमंत्रण दिलं. पण मुलाखत घ्यायची त्यांची पद्धत जगावेगळी होती बरं का. दिवसाला फक्त एकच उमेदवाराला बोलावण्यात येईल. एका उमेदवाराची दुसऱ्या उमेदवाराशी भेट होत नसे. अशा रीतीने 9 उमेदवारांची मुलाखत घेऊन झाल्यावर 10व्या दिवशी विक्रम राज्याध्यक्षांचा नंबर आला. ठरलेल्या वेळी विक्रमराव खरंगट्यांच्या अपार्टमेंटच्या दाराजवळ उभे झाले. त्यांनी बेल वाजवली. आतून खरंगटे साहेबांनी स्वतः दार उघडलं, विक्रमरावांचं स्वागत केलं. त्यांना घेऊन ते आपल्या प्रशस्त बैठकीच्या खोलीत आले. एवढ्यात आतल्या खोलीतनं एक भल्या मोठ्या आकाराचा कुत्रा आला. त्याला बघताच विक्रमराव जवळच्या सोफ्यात बसले. त्यांनी आपली ब्रीफकेस आणि टोपी समोरच्या टीपॉयवर ठेवली. विक्रमरावांनी आपण न सांगता सोफ्यावर विराजमान व्हावं ही गोष्ट खरंगटे साहेबांना खटकली. त्यांनी त्याबद्दल त्यांना छेडलं नाही. पुढच्या क्षणी तो कुत्रा विक्रमरावांच्या जास्त जवळ आला, त्यांना हुंगायला लागला. पण विक्रमरावांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. इकडे मुलाखत सुरू झाली. प्रश्न मागून प्रश्न विचारण्यात आले. विक्रमरावांनी सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी अचूक दिली. तासाभरात मुलाखत संपली. चहा झाला आणि खरंगटे साहेबांनी विक्रमरावांना जायला सांगितलं आणि ते स्वतः उठून उभे राहिले. पण विक्रमराव बसून राहिले. खरंगटे साहेबांनी त्यांच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेनं पाहिलं तेव्हा विक्रमराव त्यांना म्हणाले, तुमच्या या कुत्र्याला आत नेऊन बांधून ठेवाल का? का बॉबी तुम्हाला काहीच करणार नाही. नाही, मी उठून उभा राहिलो आणि माझी ब्रीफकेस उचलली की तो माझ्या अंगावर धावून येईल आणि बाहेर जाण्याकरता मी दरवाजाच्या दिशेनं निघालो की तो मागच्या बाजूने येऊन माझी पोटरी पकडेल यात माझ्या मनात तरी शंका नाहीये बरं का, विक्रमराव म्हणाले. आणि विक्रमरावांच्या तोंडचे ते उद्गार ऐकताच खरंगटे साहेब चकित झाले. म्हणाले, अरे तुम्हाला कसं काय कळलं? गेल्या 10 दिवसात आलेल्या 9 उमेदवारांच्या बाबतीत नेमकं हेच असंच घडलंय. 7 जणांच्या पोटरीचा त्यांनी चावा घेतला, उरलेले दोघे कसे बसे बचावले. पण तुम्ही मात्र बॉबी नेमकं काय करणार आहे हे आधीच सांगितलं बरं का. तुमची आणि आधीच्या उमेदवारांची भेटभेट झाली का काय? नाही काय, मला माहिती सुद्धा नव्हतं की माझ्या आधी इथे 9 उमेदवारांची मुलाखत झाली आहे म्हणून. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. ती गोष्ट कोणाला कळू नये अशी योजनाच केली होती ना मी. पण आता आमच्या या बॉबीची सवय तुम्ही नेमकी कशी काय ओळखलीत बुवा? सांगू का? हे बघा, कुठल्याही घरातला कुत्रा हा दारावरची घंटी वाजली की आतून धावत सगळ्यात आधी दाराजवळ येतो. त्याची ती सवयच असते म्हणा ना. पण तुमच्या कुत्र्याच्या बाबतीत मात्र बॉबी म्हणावं त्याला, बॉबी म्हणा. कुत्रा काय म्हणताय तुम्ही? बॉबी म्हणा. ठीक आहे, तर तुमच्या या बॉबीच्या बाबतीत तसं काही घडलं नाही. मी बाहेरून घंटेचं बटन दाबलं तेव्हा दार उघडल्यावर मला तुम्ही दिसला, तुमचा बॉबी नाही दिसला. मी आत आल्यावर तो त्या खोलीत आला तेव्हा सर्वसाधारण कुत्र्यांपेक्षा हा वेगळा आहे हे माझ्या लक्षात आलं बरं का. मग आहेच तो तसा वेगळा. कौतुकानं बॉबीकडे बघत खरंगटे साहेब उद्गारले. आणि दुसरी गोष्ट अशी की ज्या घरात कुत्रा असतो त्या घरात गेल्यावर सर्वप्रथम तिथल्या खुर्चीवर
किंवा सोप्यावर बसण्यातच शहाणपणा असतो. कारण आपण बसलो की हा कोणी मालकाच्या ओळखीचा आहे असं त्याला वाटतं. उलट आपण उभंच राहिलो तर आपण नवखे आहोत हे कुत्र्याला जाणवतं. ज्याप्रमाणे जे कुत्रं दारावरची घंटा वाजवल्यावर दाराजवळ येत नाही किंवा आतून भुंकतही नाही, अशा कुत्र्यांची एक विलक्षण सवय असते बरं का. आणि ती सवय अशी की परका माणूस दाराजवळ निघाला की मागून यायचं आणि त्याची पोटरी पकडायची. त्यामुळेच मी इथून जाण्यापूर्वी त्याला खोलीत नेऊन बांधून ठेवायला तुम्हाला सांगितलं. दुसरी गोष्ट अशी की बॉबीच्या उपस्थितीत माझी तुमच्या टिपॉयवर ठेवलेली ब्रीफकेस मी उचलली असती तर त्यांनी माझ्या अंगावर झडप घेतली असती. कारण मालकाच्या टिपॉयवर ठेवलेली वस्तू ही कुत्र्याला मालकाचीच वाटते आणि दुसऱ्या कोणी त्या वस्तूला हात लावलेलं त्याला काही आवडत नाही. विक्रमरावांनी हे जे काही विवेचन केलं ना ते ऐकताच खरंगटे साहेब चाट पडले बरं का. ते म्हणाले, आमच्याकडे माणसं बरीच येतात आणि बॉबी त्यांना याच पद्धतीनं इजाही करतो, पण त्याच्यापासून कसलीही इजा करून न घेता इथून जाणारे पहिले आसामी तुम्ही. मानतो मी तुम्हाला आणि मुलाखतीचा निर्णयही लगेच सांगून टाकतो. तुमच्या आधीच्या 9 उमेदवारांनी माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं उत्तम दिली आहेत. हे जरी खरं असलं तरी आमच्या बॉबीच्या या मानसशास्त्राची त्यांना बिलकुल कल्पना नव्हती. तुम्हाला त्याची समग्र माहिती दिसतेय. त्या बाबतीत 10 गुण जास्त देऊन आमच्या कंपनीच्या प्रमुख अधिकाऱ्याच्या जागेसाठी मी तुमची निवड केलेली आहे. मला सांगा, तुम्ही कामावर कधीपासून येऊ शकाल? अशुभस्य शीघ्रम, उद्यापासून रुजू होतोय मी. आणि बरं का, अशा रीतीनं विक्रमरावांची निवड झाली. एवढं सांगून झाल्यानंतर ती सुंदर स्टेनो उमाकांत भेंडेंकडे बघत मुंबई दूरदर्शनवरच्या मुलाखती घेणाऱ्या बाया ज्या लाड्या लाड्या आवाजात विचारतात ना त्या स्टाईलीत म्हणाली, आता तुम्ही मला सांगा की एवढं चातुर्य आहे का तुमच्यात? माणसांचं सोडा हो, कुत्र्यांचं मानसशास्त्र सुद्धा ज्याला अवगत होतं अशा विक्रमरावांची आणि तुमची तुलना होऊ शकते का? तुमच्या मनाला हा प्रश्न विचारा की तुम्ही. विक्रमरावांशी बरोबरी करण्या इतपत ज्ञान तुमच्यापाशी असेल तरच पुढे जा, नाही तर आपले मागे फेरा. तुमच्यासाठी दरवाजा उघडा आहे. त्या सुंदर स्टेनोनं उपस्थित केलेल्या प्रश्नावर क्षणभर विचार करून उमाकांत भेंडे म्हणाले, या कंपनीचा मालक महामूर्ख दिसतोय. ज्या कुत्र्याचा कंपनीच्या व्यवहाराशी काडीचाही संबंध येण्याची शक्यता नाही त्याचं मानसशास्त्र कळलं, एवढ्या एका गोष्टीसाठी विक्रम राजाध्यक्षाची निवड झाली. म्हणजे हा जगातला सगळ्यात मोठा मूर्खपणा म्हणावा लागेल. मी तुझ्या त्या विक्रमपेक्षा सर्व दृष्टीने निश्चित हुशार आहे, चाणाक्ष आहे. मी त्याच्या केबिनमध्ये जाणार म्हणजे जाणार. चल हो बाजूला. असं म्हणत समोर वाट अडवून उभ्या असलेल्या स्टेनोला बाजूला सारून त्यांनी केबिनच्या दारावरच्या कडीला हात घातला. कडी खालच्या दिशेनं वळवली आणि दरवाजा उघडून ते आत पाऊल टाकणार तेवढ्यात आपल्यासमोर आणखीन एक सुंदर स्त्री वाट अडवून उभी असलेली त्यांना दिसली. आता ती सुंदर स्त्री चंद्रकांत काकोडकरांच्या कादंबरीतल्या नायिकेसारखी दिसत होती. गरजूंनी सविस्तर माहितीसाठी वाटल्यास त्यांची कुठलीही कादंबरी वाचावी. त्यांनी आपल्या कपाळावर आठ्या चढवून तिच्याकडे बघितलं आणि विचारलं, तू मला विक्रम राजाध्यक्षाच्या चातुर्याची कुठली कथा सांगणार आहेस बाई? वा उमाकांत भेंडे साहेब, आपण विक्रमराव राजाध्यक्ष साहेबांच्या चातुर्याची कथा ऐकण्यास उत्सुक आहात हे ऐकून मला खूप आनंद झाला. अत्यानंद झाला म्हणा की. मी तुम्हाला ब्लेड प्रकरणाची कथा सांगते. ती तुम्ही लक्षपूर्वक ऐका आणि मगच ठरवा की तुम्ही त्यांच्या खुर्चीवर बसण्याच्या लायकीचे आहात का नाही. बहुतेक नसणारच. तिच्या खवचट उद्गाराकडे दुर्लक्ष करत उमाकांत भेंडे उत्सुकतेनं म्हणाले, आधी सांग तरी ते ब्लेड प्रकरण काय आहे. ऐका. आमच्याकडे ना कामाला असणाऱ्या लिपिक कर्मचाऱ्यांची संख्या 100वर भरते हे तुमच्या लक्षात आलं असेलच. एक दिवशी एका लिपिकानं आपल्या जवळच्या पेन्सिलला टोक काढण्यासाठी आपल्या टेबलाचा खण उघडून आपण आदल्या दिवशी घरून आणून ठेवलेली ब्लेड काढण्याकरता हात घातला. पण ब्लेड काही त्याच्या हाताला लागेना. आदल्या दिवशी अगदी आठवणीनं आणलेली ती ब्लेड कुठे गेली असावी असा विचार करत त्याने आपला खण नीट विंचरून काढला, पण त्याला ब्लेड काही मिळाली नाही. तेव्हा आपल्या शेजारच्या सहकार्याकडनं ब्लेड उसनी घेऊन पेन्सिलची मुखपट्टी करावी म्हणून तो म्हणाला, अरे तुझ्याकडे ब्लेड असा रे? हा ब्लेडच शोधता रे.
त्याच्या शेजारी आपल्या खाणातल्या वस्तू शोधत म्हणाला, पण ब्लेड काय मिळेना. त्याच्यानंतर ते दोघं आपल्या जागेवरनं उठले, तिसऱ्या सहकार्याकडे गेले, पण त्याच्याही टेबलाच्या खाणात त्यांनी घरून आणून ठेवलेली ब्लेड नव्हती. आता मात्र तिघेही चमकले. त्यानंतर त्यांनी ब्लेड मिळवण्यासाठी एक मोहीमच सुरू केली. हातातलं काम थांबवून, ब्लेड मिळेल का हो ब्लेड, आम्हाला हवी आहे एक ब्लेड, असा टाहो फोडत ते नटसम्राटाच्या आवेशात निघाले खरे. पण नटसम्राटाला जसं घर मिळालं नाही त्याप्रमाणे त्यांनाही ब्लेड काही मिळाली नाही. थोड्याच वेळात सगळ्यांच्याच लक्षात आलं की कुणाही जवळ एकही ब्लेड नाही आहे. दुसऱ्या दिवशी प्रत्येकानं एक एक ब्लेड आणण्याचं ठरवलं. त्याप्रमाणे सगळ्यांनी म्हणजे 75 पुरुष कर्मचाऱ्यांनी दाढी करून वापरलेल्या जुन्या ब्लेड आणल्या, आपापल्या खाणात ठेवून दिल्या. पण आठवड्याभरात त्या साऱ्या पुन्हा एकदा गायब झाल्या. हा प्रकार महिन्यातनं 7-8 वेळा जेव्हा घडला तेव्हा मात्र समस्त कर्मचारी वर्ग आश्चर्यचकित झाला. आपण आणलेल्या जुन्या ब्लेड कोणीतरी लंपास करतोय याची त्यांना खात्री पटली. पण ब्लेड चोर असावा कोण? ब्लेड कशा करता चोरण्यात येतात? गंजलेल्या जुन्या ब्लेड चोरून मिळतं काय? सगळ्यांनी ठरवलं की हे प्रकरण विक्रमरावांच्या कानावर घालायचं. मग 7-8 जणांचं एक शिष्टमंडळ विक्रमरावांच्या केबिनमध्ये गेलं. बाकीचा कर्मचारी वर्ग केबिनच्या बाहेर उभा राहिला. गेल्या सबंध महिन्यात घडलेला प्रकार त्यांनी कथन केला तेव्हा विक्रमराव म्हणाले, तुमच्या जुन्या पुराण्या ब्लेड चोरीला जातात म्हणजे खरंच खूप आश्चर्य आहे. पण तुम्ही काळजी करू नका, मी चोराला पकडीन, तुमच्या समोर उभा करीन. कंपनीचा प्रमुख अधिकारी या नात्यानं ते माझं कर्तव्य आहे. तुम्हा साऱ्यांच्या जुन्या ब्लेड सुरक्षित कशा राहतात ते पाहणं हे मी माझं काम समजतो. तुम्ही आता तो निश्चिंत मनानं आपापल्या टेबलाजवळ जावं आणि कामाला सुरुवात करावी, त्यात तुमचं हित आहे. तुमच्या पेन्सिलीला आता टोक नसेल तर सध्या माझा हा शार्पनर घ्या. शिष्टमंडळ परतलं. ठीक 4थ्या दिवशी संध्याकाळी ऑफिस सुटलं. कर्मचारी वर्ग निघून गेला. विक्रमराव ऑफिसच्या बाहेर पडले आणि हळूच मागच्या दरवाजानं पुन्हा ऑफिसमध्ये शिरले. एका टेबलाखाली ते लपून बसले. आपली तीक्ष्ण नजर सभोवती फिरवत ब्लेड चोराची वाट बघायला लागले. त्यांना जास्त वेळ वाट बघायला लागलीच नाही, कारण ऑफिसातलाच एक लिपिक आत आला. प्रत्येक टेबलाचा खण उघडून आतली ब्लेड काढून स्वतःच्या खिशात ठेवायला लागला. अशा रीतीने मोठ्या उत्साहानं त्यांनी थोड्याच वेळा 40-50 टेबलांचे खण उघडले. 50-60 ब्लेड जमवल्या आणि एका टेबलाचा खण उघडण्यासाठी त्यांनी हात घातला, पण त्या टेबलाच्या खणाला कडीच नव्हती. खणाच्या खालून हात घालून खण सरकवून घ्यावा म्हणून त्यांनी आपले दोन्ही हात खाली घातले. तेवढ्यात एक आश्चर्य घडलं. आपले हात कोणीतरी पकडून ठेवल्याचं त्याच्या लक्षात आलं आणि त्याच्या तोंडून एक अस्फुट किंकाळी बाहेर पडली. त्यानं आपला हात सोडून घेण्याकरता जीवाच्या आकांतानं प्रयत्न केला, पण हात पकडून ठेवणाऱ्याची पकड पोलादी होती. त्यांनी खाली वाकून बघितलं तर त्याच्या काळजाचा ठोकाच चुकला, कारण ती पकड विक्रमरावांची होती. त्याच्याकडे रागानं बघत विक्रमराव म्हणाले, तर माझा अंदाज बरोबर होता म्हणायचा. साऱ्या कर्मचाऱ्यांनी घरून आणलेल्या ब्लेड्स तुम्ही चोरता नाही का? हो सर, मला त्याच्याबद्दल माफ करा ना सर. तुम्ही खाली मान घालत तो गयावया करायला लागला. मला कळेल या चोरीचं कारण. सर, मी या ब्लेड्स मुंबईजवळच्या उल्हासनगराला पाठवतो. तिथे या जुन्या ब्लेड्सना पुन्हा धार लावली जाते. नव्या वेष्टनात बांधून त्या पुन्हा बाजारात येतात. मग तुम्हाला किती पैसे सुटतात या व्यवहारात? प्रत्येक ब्लेड मागे 10 पैसे सर. तुम्हाला आमच्याकडे पगार किती मिळतोय? 2,500 सर. पण हा माझा साईड बिझनेस आहे ना सर. पण यातला धोका तुमच्या लक्षात आलेला दिसत नाहीये. धोका? कशात कसला आलाय धोका सर? अहो, या जुन्या गंजलेल्या ब्लेड्स बाजारात नव्यानं आल्यावर आणि त्या वापरल्यावर कोणाला सेफ्टिक वगैरे झालं म्हणजे लोकांच्या जीवावर का उठताय तुम्ही? अशा ब्लेड्स वापरल्या तर सेफ्टिक होतं. जुन्या गंजलेल्या ब्लेड्सनी सेफ्टिक होणार नाही का? अरे बापरे, नाही, मला ही कल्पना नव्हती सर. यातल्याच काही ब्लेड मी माझ्या दाढी करता सुद्धा वापरतो सर. हे ऐकताच विक्रमरावांनी कपाळावर हात मारून घेतला आणि ते म्हणाले, हद्द झाली तुमच्या मूर्खपणाची. पण हा गुन्हा आहे. या गुन्ह्याचं गांभीर्य तुमच्या लक्षात आलेलं नसलं तरी तुम्हाला पोलिसांकडे नेणं हे मी माझं कर्तव्य समजतो. नको नको सर, नको 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 सर. सर, अहो, मला बायको आहे आणि बायको असल्यामुळे मला मुलं सुद्धा आहेत सर. मला आश्वासन द्या की हा प्रकार तुम्ही ताबडतोब थांबवलाय. नाही तर मी आधी तुम्हाला पोलिसांच्या हवाली करतो आणि कर्मचारी वर्गालाही तुमचं नाव सांगतो. विक्रमरावांचे ते कडक शब्द ऐकताच तो ब्लेडचोर घाबरला. त्यांनी त्यांचे पाय धरले. तो स्फुंदून स्फुंदून रडायला लागला.
दुसऱ्या दिवशी विक्रमरावांनी समस्त कर्मचारी वर्गाला बोलवून घेतलं आणि सांगितलं, हे बघा, मी चोर पकडलाय. तो आपल्यातलाच एक असल्यामुळे आणि अशी चोरी पुन्हा न करण्याची शपथ त्यांनी घेतल्यामुळे मी त्याला माफ करायचं ठरवलेलं आहे. पुन्हा अशी चोरी होणार नाही याची मी तुम्हाला चोराच्या वतीनं हमी देतो आणि एक सूचना करतो की दाढी करण्याकरता तुम्ही बाजारात जेव्हा ब्लेड्स घेता तेव्हा त्या काळजीपूर्वक घ्या. असं व्हायला नको की तुमची चोरीला गेलेली ब्लेड नव्या वेष्टनात बांधलेली पाहण्याचं तुमच्या नशिबात यावं, नाही का? म्हणजे काय सर, आम्ही समजलो नाही सर. अहो, तुमच्या जुन्या गंजलेल्या ब्लेड्सना पुन्हा धार करण्यात येते. नव्या वेष्टनातनं तीच ब्लेड तुमच्याकडे परत येते, समजलं? अहो, यावर सगळे आवासून बघत राहिले. त्यावर विक्रमराव म्हणाले, आता तुम्ही जा. यापुढे असला प्रकार घडू नये म्हणून तुमच्या टेबलाच्या खाणांना चाव्या देण्यात येतील आणि प्रत्येकाला एक एक शार्पनर देण्यात येईल. ही कथा सांगून ते सुंदरी म्हणाली, तर उमाकांत भेंडे साहेब, आता मला सांगा, एवढं चातुर्य तुमच्यात आहे? ऑफिसमधली चोरी पकडून चोराला नव्यानं आयुष्य जगू देण्यासाठी मोकळं सोडणं, याला फार मोठं हृदय लागतं. एवढं विशाल हृदय आहे तुमच्याजवळ. तसं असेल तरच पुढे जा, नसेल तर आपले माघारी वळलेलं बरं. यावर उमाकांत भेंडेंनी त्या सुंदरीला दूर ढकलून दिलं आणि ते म्हणाले, हेल विथ दॅट ब्लडी ब्लेड थिफ. सगळ्या कर्मचाऱ्यांना जो आधी शार्पनर दिला असता तर ब्लेड चोरायचं काही कारणच पडलं नसतं. पण एक बरं झालं, यामुळे ब्लेड्स विकत घेताना मी सुद्धा लेबल वगैरे नीट बघून घेईन. आणि ते पुढे निघाले. 2-4 पावलातच ते विक्रमरावांच्या टेबलाजवळ पोहोचले तेव्हा टेबलाखालनं एक सुंदरी अवतरली. ती किती सुंदर होती हे सांगण्यासाठी कादंबरी वाचायची गरज नाही मंडळी, कारण हल्लीचे कादंबरीकार आपल्या नायिकेच्या अंग प्रत्यंगाचं फारसं वर्णन करत नाहीत. का तर म्हणे स्टाईल बदलली आहे. त्यामुळे आपण सिनेमातली एखादी नटी डोळ्यासमोर आणा, ते उत्तम. तर ती त्यांना म्हणाली, थांबा उमाकांत भेंडे साहेब, थांबा. इथपर्यंत तुम्ही आला आहात, या अर्थी विक्रमरावांच्या खुर्चीवर बसण्याची लायकी तुमच्यात आहे याबद्दल शंका घ्यायचं कारण नसलं तरी इथून खुर्चीपर्यंत पोहोचेपर्यंत विक्रमरावांनी एकदा एका तरुण कर्मचाऱ्याला त्याचं लग्न जुळून आणण्याच्या बाबतीत कशी मदत केली ती हकीकत तुम्हाला ऐकावी लागेल. सांगून टाक लवकर. आमच्या ऑफिसात एक कर्मचारी आहे, त्याचं नाव सच्चित आंगले. एक हुशार, कामात अजिबात चुका न करणारा, नियमित ऑफिसला येणारा कर्मचारी असा त्याचा लौकिक. पण सच्चितच्या कामात अलीकडे चुका व्हायला लागल्या. त्याचं चित्त ढळल्याचं ते लक्षण. त्यामुळे एक दिवस विक्रमरावांनी त्याला आपल्या केबिनमध्ये बोलवून घेतलं आणि विचारलं, अरे सच्चिदानंद, एक हुशार आणि अजिबात चूक न करणारा कर्मचारी म्हणून तू सगळ्यांना हवासा वाटतोस. पण गेल्या महिन्यापासून तुझं आपल्या कामातलं लक्ष उडालंय असं माझ्या लक्षात आलंय. शिवाय गेल्या संबंध महिन्यात तू 13 वेळा उशिरा आलास आणि 15 वेळा डोकं दुखतं, पोटात गुरगुरतं असली क्षुल्लक आणि तद्दन खोटी कारणं सांगून ऑफिसच्या ठरलेल्या वेळेपेक्षा लवकर घरी जाण्याकरता पळ काढलास. तुझी अशी अवस्था का व्हावी हे तू मला तुझा मोठा भाऊ म्हणून मी सांग, हे मी तुला सांगतोय. सच्चित आंगले यावर शर्मिंदा झाला आणि म्हणाला, सर, खरंय तुमचं, माझं कामात लक्ष लागेन असं झालंय. सर, माझ्या पुढे एक समस्या उभी आहे. समस्या? कसली समस्या? सर, काय झालंय, हल्ली मी एका तरुणीच्या प्रेमात पडलोय. तिनेही मला चांगला रिस्पॉन्स दिलाय, पण तिचा बाप तो ऐकायला तयार नाहीये. का बरं? आणि शिवाय तिच्या वडिलांचा बाप या शब्दानं उल्लेख करणं बरं नाही, कारण ते तुझे भावी सासरे आहेत, नाही का? हो सर, चूक झाली सर. पण सर, त्यांची एक अट आहे सर. दिल्लीला जाऊन एका विशिष्ट सरकारी ऑफिसातनं एक परवाना एका दिवसात घेऊन ये, मगच मी तुझं लग्न माझ्या मुलीशी लावून देईन असं म्हणाले ते. तसं असेल तर तू दिल्लीला का नाही जात? सर, गेलो असतो दिल्लीला, पण एका दिवसात तो परवाना घेऊन येणं हे फार महाकठीण काम आहे सर. महाकठीण म्हणजे अशक्य म्हणालात तरी चालेल सर. मी त्याविषयी सविस्तर माहिती जमवली तेव्हा माझ्या लक्षात आलं सर की त्या कामाकरता दिल्लीला 1-2 महिने डेरा टाकून राहावं लागतं. दररोज त्यांच्याकडे चक्रा माराव्या लागतात सर. शिवाय आणखीन एक गोष्ट अशी आहे की इथले अधिकारी लाच-बीज खात नाहीत. या पार्श्वभूमीवर मी एका दिवसात माझ्या भावी सासऱ्यांना हवा असलेला परवाना घेऊन येणं ही अशक्य कोटीतली बाब नाहीये का सर? सच्चित आंगलेच्या जटिल समस्येवर विक्रमरावांनी क्षणभर विचार केला आणि ते म्हणाले,
माझ्याजवळ या तुझ्या समस्येवर अक्षर इलाज करणारी एक कल्पना आहे, ती मी तुला आता सांगतोय. त्या कल्पनेचा योग्य आणि अचूक वापर करशील तर तुला एका दिवसात परवाना मिळू शकेल असा मला पुरेपूर विश्वास आहे. सांगा ना सर, सांगा. अहो, तुमची कल्पना प्रत्यक्षात उतरवायला मी एका पायावर तयार आहे सर. उत्सुकतेनं सच्ची तांगले म्हणाला आणि थोड्याच वेळात विक्रमरावांनी आपल्या डोक्यात उगम पावलेली कल्पना सच्चित आंगलेच्या कानात मोकळी करून टाकली. ती कल्पना ऐकताच तो उत्साहित झाला. बसल्या जागी उंच उडी मारून टाळी वाजून म्हणाला, आत्ताच्या आत्ता निघतो सर मी दिल्लीला. विक्रमरावांनी त्याची रजा मंजूर करून टाकली आणि आपल्या भावी सासऱ्याच्या कामाची कागदपत्र घेऊन सच्चित आंगले विमानानं दिल्लीला गेला. सकाळी 9च्या ठोक्याला तो त्या कचेरीच्या समोर उभा राहिला. त्यांनी आपला अर्ज दिला आणि संबंधित अधिकाऱ्याकडे जाऊन म्हणाला, हे बघा, मला बिलकुल घाई नाही आहे. प्लीज टेक युअर ओन टाइम. मी गोव्याहून आलो असलो तरी दिल्लीत माझी राहण्याची व्यवस्था आहे. तेव्हा मी दिलेल्या कागदपत्रांच्या संदर्भात मला दिला जाणारा परवाना 1 महिन्यानंतर मिळाला ना मला तरी मला चालेल. नाही, त्यात माझा फायदा आहे बरं का. एरवी येणारा अर्जदार माझं काम लवकरात लवकर करून द्या अशी विनंती गायावया करून करतो, पण गोव्याहून आलेला हा आसामी सबुरीनं घ्या असं का सांगतो हे त्या अधिकाऱ्याला कोडं पडलं. हलक्या आवाजात त्यांनी त्याला विचारलं, काय मिस्टर, तुम्ही उशिरा परवाना द्या असं का सांगताय बरं? आणि त्यात तुमचा फायदा आहे असं सांगताय, तो फायदा तरी कुठला आहे ते सांगा की. त्यावर सच्ची तांगलेनं आजूबाजूला बघितलं आणि हळूच म्हणाला, इथल्या भिंतींना कान नाही येत ना? नाही, इथल्या भिंती फार बहिरे आहेत. तुम्ही सांगा तर खरं. सच्ची तांगले म्हणाला, कुणाला सांगू नका. काय आहे, माझं ना 4 दिवसांपूर्वी लग्न झालंय आणि मी माझ्या बायकोला घेऊन इथे आलोय. मी ऑफिसच्या कामाकरता आलेलो असल्यामुळे मला वेगळी रजा घ्यायला लागलेली नाहीये. आय एम ऑन ड्युटी, यु नो. शिवाय माझ्या ऑफिसच्या मूळ गावापासून दूर आलोय, त्यामुळे मला ऑफिसतर्फे विविध भत्ते मिळणार आहेत. तुम्ही जर लवकर काम उरकलत ना तर मला एका दिवसाचा भत्ता मिळेल. हो, तुम्ही जितके जास्त दिवस लावाल त्याप्रमाणे माझी भत्त्याची रक्कम फुगणार आहे आणि माझ्या हनीमूनला रंग चढणार आहे. म्हणून म्हणतो, तुम्ही तुमचा ओन स्वीट टाइम घ्या. घाई गडबडीचं अजिबात कारण नाहीये बरं का. निवांत द्या. सच्चित आंगलेचं ते स्पष्टीकरण ऐकताच तो अधिकारी आपल्या वरच्या अधिकाऱ्याला भेटला. त्यानंतर त्या वरच्या अधिकाऱ्यानं आपल्या वरच्या अधिकाऱ्याची भेट घेतली. त्यांच्यात आणखीन चर्चा झाली आणि एकच निष्कर्ष निघाला की ऑफिसचं काम करता करता हनीमूनला आलेल्या या तरुणाला धडा शिकवायचा, त्याला कुठल्याही परिस्थितीत जास्तीचा भत्ता मिळू द्यायचा नाही. आणि त्यांनी सच्चित आंगलेनं आणलेल्या अर्जावर ताबडतोब ऍक्शन घ्यायचा निर्णय घेतला. शिपायाची वगैरे वाट न बघता अधिकाऱ्यानं स्वतः कागदपत्र उचलली, आपल्या वरच्या अधिकाऱ्याजवळ दिली आणि योग्य तो निर्णय घेऊन परवाना तयार ठेवला. संध्याकाळी 4च्या सुमाराला त्यांनी बोलवल्याप्रमाणे सच्ची तांगले गेला तेव्हा त्याच्या हातावर परवाना ठेवून तो अधिकारी म्हणाला, काय आहे बरं का, की आमच्या दिरंगाईमुळे तुमच्या कंपनीला तुम्हाला भत्ता द्यावा लागणार ही कल्पना आम्हाला पसंत नाहीये. तरी तुमचा परवाना आजची तारीख टाकून आम्ही तयार ठेवलाय, तो घ्या आणि इथनं टाळा. यावर सच्ची तांगले मनातल्या मनात आनंदला, पण वरकरणी तसं न दाखवता तो एवढंच म्हणाला, माझं फार नुकसान केलं हो तुम्ही. निदान महिनाभर तरी या कामाला लागेल असा माझा अंदाज होता. हो, दिवसाला 150 रुपये भत्ता या हिशोबानं 30 दिवसाचे 4500 रुपये बुडाले की हो माझे. आता मी कसला करतोय हो हनीमून. बघा, तुम्हाला तुमचा परवाना आम्ही दिलेला आहे, आमची जबाबदारी संपलेली आहे. आता तुम्हाला वाटेल ना ते करा. सच्ची तांगले मुद्दाम म्हणाला, हरकत नाही, पण या परवान्यावर पुढच्या 1 महिन्यानंतरची तारीख तरी टाकून द्याल का? हे बघा, तसं करणं बेकायदेशीर होईल आणि आम्ही बेकायदेशीर काम करत नाही. हो. आपलं फार मोठं नुकसान झाल्याचा आविर्भाव करत सच्ची तांगलेनं एक दीर्घ सुस्कारा सोडला. समोर ठेवलेलं संमतीपत्र उचललं आणि संथ पावलं टाकत तो तिथनं बाहेर पडला. एकदा त्या इमारतीच्या बाहेर पडल्यानंतर त्यांनी विलक्षण चपळाईनं विमानतळ गाठलं आणि दिल्ली, मुंबई, दाभोळी, गोवा हा विमानमार्ग पकडून स्वारी परतली. आल्या आल्या आपल्या भावी सासऱ्यांची भेट घेऊन त्यांची अट पूर्ण झाल्याचं त्यांनी सांगितलं. लग्नाची तारीख पक्की केली आणि विक्रमरावांची भेट घेऊन तो म्हणाला, सर, तुमचे उपकार मी या 7 जन्मात विसरणार नाही. तुम्ही दिलेली कल्पना प्रत्यक्षात उतरवल्यामुळे हे सगळं जमून आलं.
विक्रमराव हसले आणि म्हणाले, हे बघ, नेहमी लक्षात ठेव, माणसाचा स्वभाव धर्म असा असतो की आपल्यामुळे दुसऱ्याचा अतोनात फायदा होतोय ही गोष्ट माणसाला कदापिही सहन नाही होत. आपल्या दिरंगाईमुळे तुझा फायदा होणार आहे असं कळता दिल्लीचा तो अधिकारी झाला अस्वस्थ. त्याच्या पोटात दुखायला लागलं आणि तो फायदा तुला कसा मिळता नये याचा तो विचार करायला लागला. हा माणसाचा स्वभाव धर्म आहे. त्याच्या जागी तू किंवा मी असतो तरी असंच त्याच्यासारखं वागलो असतो. आता तुझ्या लग्नाचा प्रश्न मिटला ना. आता तुझ्या ऑफिसच्या कामात चुका होणं उपयोगाचं नाही, लक्षात ठेव. नाही सर, आता मी कामात अजिबात चूक होऊ देणार नाही. चूक झाली तर तुम्ही माझा कान पकडा सर. तुझा कान पकडण्यासाठी लवकर एक नवीन माणूस येतोय. असं म्हणत विक्रमरावांनी त्याला निरोप दिला. तर ही घटना सांगून ती सुंदर स्टेनो म्हणाली, आपल्या कर्मचाऱ्याच्या हिताची जपणूक करण्याकरता आपल्या उपजत कल्पनाशक्तीच्या बळावर मदतीचा हात पुढे करणारा विक्रमराव कुठे आणि तुम्ही कुठे? आता स्वतःच विचार करा आणि मला सांगा की विक्रमरावांच्या खुर्चीत बसण्याची लायकी आहे का तुमच्या? कमरेवर हात ठेवून उभ्या असलेल्या स्टेनोला दूर सारून पुढे जात उमाकांत भेंडे म्हणाले, मी पुढे जातोय कारण मला पुढची कथा ऐकायची आहे. विक्रम राजाध्यक्षांच्या खुर्चीत बसण्याची माझी लायकी आहे का नाही ते नंतर बघण्यात येईल. स्टेनोला सुनावून उमाकांत भेंडे विक्रमरावांच्या खुर्चीजवळ गेले. त्या खुर्चीत बसावं का बसू नये असा एक हॅम्लेटी संभ्रम त्यांच्या मनात निर्माण झाला. त्या क्षणी खुर्चीच्या मागे लपून बसलेली एक स्टेनो, जी भारत सुंदरी स्पर्धेत 8व्या क्रमांकावर होती, ती पुढे आली. उमाकांत भेंडेंच्या डोळ्यात बघत म्हणाली, शेवटी तुम्ही विक्रमरावांच्या खुर्चीजवळ पोचलात तर. पण खुर्चीजवळ पोहोचणं आणि खुर्चीत प्रत्यक्ष बसणं यात जमीन आसमानाचं अंतर आहे, नाही का? खुर्चीजवळ पोहोचलेले कित्येक जण खुर्चीत बसू शकले नाहीत हे आपण जाणतो ना. विक्रमरावांची एक अनोखी चातुर्य कथा आता मी तुम्हाला सांगणार आहे. सांग सांग. खुर्चीत बसण्याकरता नाही तर ती कथा ऐकण्यासाठी तर मी इथपर्यंत आलोय ना. ऐका, आमच्या कचेरीत एस त्रिलोकन या नावाचा एक कर्मचारी होता. तो मूळचा बँगलोरचा, पण नोकरीसाठी गोव्यात आला. आमच्याकडे नोकरीला लागला. पुढे इथल्या एका तरुणीशी त्यांनी लग्न केलं, संसार थाटला. मग त्याला पुढे 2 मुलं झाली. तो दूरदर्शनवर दाखवण्यात येणाऱ्या जाहिरातींचा शौकीन असल्यामुळे 2 पौधों में फासला रखोगे नहीं तो उन्हें पानी कैसे मिलेगा, सूरज की रोशनी कैसे मिलेगी, वो फुलेंगे फलेंगे कैसे, या खेडूताच्या संदेशाला जागून त्यांनी आपल्या 2 मुलांच्या वयात अंतर सुद्धा ठेवलं. थोडक्यात काय तर त्याचं ठीक चाललेलं होतं. पण अचानक तो आमच्या कंपनीच्या बँगलोर ब्रँचच्या ऑफिसात आपली बदली व्हावी म्हणून प्रयत्न करायला लागला. विक्रमरावांची त्याने भेट घेतली. बँगलोरला जाऊन तो आनंदात राहणार असेल तर त्याला जाऊ द्या असा निर्णय घेऊन विक्रमरावांनी त्याला बदलीचा आदेश देऊन टाकला. एका शनिवारी निरोप समारंभ झाला आणि त्रिलोकन सोमवारच्या दिवशी बँगलोरच्या ऑफिसमध्ये रुजू होण्यासाठी निघाला. इकडे सोमवारी सकाळी 9 वाजता नेहमीप्रमाणे विक्रमराव आपल्या केबिन जवळ आले. दार ढकलून ते आत जाणार तेवढ्या दाराजवळ बसलेल्या एका स्त्रीकडे आणि तिच्या 2 लहान मुलांकडे त्यांचं लक्ष झालं. आपण कोणात? आपलं माझ्याजवळ काही काम आहे असं त्याने त्यांच्या जवळ जाऊन विचारताच ती बाई रडायला लागली. रडता रडता तिने आपली कहाणी सांगितली. त्या कहाणीचा थोडक्यात मतितार्थ असा की ती स्त्री त्रिलोकांची धर्मपत्नी होती. ती 2 मुलं त्याचीच होती. पण आपल्या बदलीचा जरा सुद्धा सुगावा लागू न देता त्रिलोकन एकटा निघून गेला बँगलोरला. तिला मुलांबरोबर इथेच टाकून तो बँगलोरला कायमचा गेला. बँगलोरला पुन्हा नवीन लग्न करून संसार थाटायचा त्याचा विचार होता आणि विक्रमरावांनी त्याची बदली करून त्याच्या या दुष्ट कामात त्याला अजाणता का होईना मदत केलेली होती. हा प्रकार ऐकला विक्रमराव संतापले. त्याने घड्याळात बघितलं. मोठ्या ममतेनं ते तिला म्हणाले, हे देवी, धैर्य सोडू नकोस, काळजी तू अजिबात करू नकोस. अजूनही आपल्याजवळ वेळ आहे. मी आत्ताच्या आता टेलिफोनवरनं आमच्या बँगलोर ऑफिसच्या मॅनेजरशी संपर्क साधतो आणि त्रिलोकांची बदली रद्द करण्यात आल्याचं कळवतो. म्हणजे त्याला नाक मुठीत धरून इथे यावं लागेल. विक्रमरावाने टेलिफोन उचलला. बँगलोर ऑफिसचा नंबर फिरवला पण नंबर लागला नाही. त्याने ऑपरेटरला सांगितलं तर ऑपरेटर म्हणाली, सर आज सगळ्या लाईन बंद. आता काय करणार? बँगलोर ऑफिसशी ताबडतोब संपर्क कसा साधणार?
नेमकं त्या क्षणी विक्रमरावांना आपला दोस्त सुपरमॅन त्याची आठवण झाली. आपल्या केबिनच्या चारी कोपऱ्यात जाऊन त्यांनी सुपरमॅनला आवाज द्यायला सुरुवात केली. सुपरमॅन, सुपरमॅन कुठे आहेस? लवकर ये सुपरमॅन, मला तुझी मदत हवी आहे सुपरमॅन, लवकर ये सुपरमॅन. आणि 4-2 क्षणात सुपरमॅन त्यांच्या केबिन मध्ये हजर झाला आणि म्हणाला, येस विक्रम, व्हॉट कॅन आय डू फॉर यू? मागे एकदा विक्रमराव आणि सुपरमॅनची झाली होती भेट. त्या भेटीत विक्रमरावांच्या चाणाक्षपणाची कल्पना आल्यामुळे सुपरमॅननं कधीही आपण बोलवाल तेव्हा मी हजर होईन असं त्यानं सांगितलं होतं. एकदा तर आपल्या पाठीवर त्यांनी विक्रमरावांना बसवलं, अंतराळात फिरून आणलं होतं. विक्रमरावांनी त्रिलोकांची लबाडी सुपरमॅनच्या कानावर घातली. त्याच्या हातात एक पत्र दिलं. त्या पत्रात त्रिलोकांजवळचा बदली हुकूम रद्द करण्यात आल्याचं आणि त्यांनी परत पणजीच्या ऑफिसात येऊन रिपोर्टिंग करण्याबद्दल लिहिलेलं होतं. तो संदेश घेतला. तत्परतेनं सुपरमॅन उडाला. अत्यंत वेगानं बेंगलोरच्या दिशेनं निघाला. सुपरमॅन बेंगलोरच्या ऑफिसात पोहोचला तेव्हा मॅनेजरच्या टेबलावर बसलेला त्रिलोकन त्याला दिसला. आपल्या खिशातला बदलीचा हुकूम तो मॅनेजरला दाखवत होता. त्याबरोबर सुपरमॅन पुढे झाला. हातात बदलीचा हुकूम घेतलेल्या त्रिलोकनला त्याने अलगदवर उचललं. त्याला घेऊन अंतराळात झेप घेतली. काही मिनिटात दोघं विक्रमरावांच्या टेबलाजवळ पोहोचले सुद्धा. विक्रमरावांनी सुपरमॅनचे आभार मानले. बायको मुलाला दगा देऊन पळू जाऊ पाहणाऱ्या त्रिलोकांची त्याने चॅम्पी केली. त्याला त्याच्या बायकोच्या ताब्यात दिलं. पुन्हा असला विचार मनात आणशील तर याद राख असा दम सुद्धा दिला. एवढी गोष्ट सांगून झाल्यावर भारत सुंदरी चेष्टेनं म्हणाली, त्या भंडे साहेब असे होते आमचे विक्रमराव, चाणाक्ष, हजरजबाबी, योग्य निर्णय योग्य वेळी घेणारे थोर प्रशासक. त्यांच्या या खुर्चीवर बसण्याचा तुमचा विचार पक्का झाला असेल तर बसावा आपणे. पण मी तर म्हणेन तुम्ही इथून निघून जावं, हे जास्त शहाणपणाचं. उद्याचं काही सांगता येत नाही, पण कालपर्यंत हाती आलेल्या बातमीवरून असं दिसतंय की विक्रमरावांची ती खुर्ची अजून रिकामी आहे. विक्रमरावांच्या चाणाक्ष बुद्धीवर मात करणारा तल्लख मेंदू आपल्याला लाभलाय असा जर तुमचा दावा असेल ना मंडळी, तर आजच खरंगटे अँड खरंगटे प्रायव्हेट लिमिटेडच्या पणजी शाखेच्या पत्त्यावर तुम्हाला अर्ज टाकायला काही हरकत नाही. विक्रमरावांच्या त्या खुर्चीवर बसायला मिळेल का नाही ते नाही सांगता येणार, पण एवढं मात्र नक्की की त्यांच्या आणखीन काही चातुर्य कथा तुमच्या कानावर निश्चित पडतील. अगदीच नाही पडल्या तर त्या 4 सुंदर स्टेनोंचं दर्शन तर नक्की होईल. तेही नसे थोडके, नाही का? आता एवढंच सांगा, तुम्ही अर्ज टाकणार आहात का? आणि टाकणार असाल तर कधी टाकताय? श्रोते हो, ही होती विजय कापडी सरांची कथा. विक्रमरावांची खुर्ची कथा आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, मित्रपरिवारात नातेवाईकात ही कथा शेअर करा. पुन्हा भेटूयात अशाच उत्तम कथेसह. तोपर्यंत नमस्कार मित्र.